तर मी दिनेश माणिकराव मोहोळकर इथे ॲडमिट असलेला एक पेशंट बी. आणि आता मी यांना बोलतो आहे की यांचा परिचय करून देतो आहे की मला अनुभव आला तो चांगला आला. हे डॉक्टर आहे, डॉक्टर कल्पेश पाटील. आणि या मॅडम आहेत आपल्या. मॅडम मी पाहता म्हणजे मॅडम डॉक्टर इलाज करतात आपल्यावर. या मालकीन संचालक आहे त्या. काही सोयी आता समजा कुणाला काही लागलं, काय बी वस्तू लागल्या कुठल्या बी अशा त्याबरोबर आणून बसवतात, देतात त्यांना. आणि डॉक्टर कल्पेश पाटील जे चांगल्या प्रकारे उपचार करतात आपल्या प्रकारचे सायकिट्री डॉक्टर आहे. जसं त्यांचं काही ते करत नाही असं उलटं पालटं काम. प्रत्येक पेशंटला गोळ्या देऊन इथं व्यवस्थितपणे ठेवतात. त्यांचे काही देखभाल असते त्याच्यावरती त्यांचं लक्ष असतं. कोण काम करतं आहे, कोण नाही काम काय नाही करत. पण त्यांची एक हे आहे की बी कुणी जास्त इथं असं म्हणजे गडबड वगैरे करायची नाही. गडबड करण्याचं कारण नाही. कारण कसं आहे इथं लोकं कशी आहे सोयी बेवार बेघर काही गरीब लोक आहेत म्हणतात ज्याचा माझ्या ऐकण्यामध्ये एवढ्या दिवसामध्ये. तर कसं आहे त्यांचं हे सांभाळ करतात हे खरं आहे. पण ते जरासं म्हणजे काय प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. काही चांगलेही माणसं असतात पण काही लोकांचं आडून राहते, घरचे लक्ष देत नाहीत त्यांच्यावर. त्यामुळे डॉक्टर लोकांचा दोष नाही आहे. तरी ते आम्हाला फोन करून देतात, काही बोलतात बी त्यांच्याबरोबर असंही तरी. पण कोणी जर नाही जर ऐकलं तर मग त्याला मग डॉक्टर काही करू शकत नाही. बाकीचे त्यांचं मत जे असते त्यांचं मत चांगलं असते डॉक्टरांचं. मॅडम तेही चांगले. मी आत्तापर्यंत एवढे 9 महिने झाले, आता 9वा महिना मला चालू आहे. तेवढ्या म्हणजे असं कमी काय पडलं नाही. जसं आहे तसं आपलं चांगलं रेग्युलर गोळ्या वगैरे देतात ते असं आहे ते. तुमच्या तब्येतीत सुधारणा झाली का? माझ्या तब्येतीत सुधारणा झालेली त्याबद्दल वाद नाही आहे. माझी तब्येत माझा हात तिथं क्रॅक आहे, हाड सगळं खांद्याचं. ते भूकवाढीच्या गोळ्या देऊन रक्तवाढीच्या गोळ्या देऊन रक्त कमी होतं अंगामध्ये ते वाढले गेलेले होमोग्लोबिन. आणि त्याच्यामुळं चांगला मला इथं सहवास मिळालेला आहे यांचा. आणि अशा प्रकारे दुसऱ्याला पण मिळावा. आणि कुणी जरी याच्या जागी कुणाला यायचं असेल, ॲडमिट व्हायचं असेल तर त्यांनी कुणालाही सांगावं. कोण तुमच्या शेजारी असतील, पाजारी असतील, कोण तुमच्या ओळखीचे माणसं असतील की काय असा त्रास असेल, मानसिक रुग्ण म्हणा, असा रुग्ण तसा रुग्ण, कुठल्याही प्रकारचे आजारीचं बरं होऊ शकतं. यांची सगळी दखल डॉक्टर घेतात. असे एवढं सांगून मी ते थांबवतो की फक्त एक वेळा अवश्य भेट देऊन जावा किंवा भेटून जावा, त्यांची चर्चा करून जावा. नाही तर असा त्रास आहे. हे वृद्धाश्रम आहे, पॅरालिसिस उपचार केंद्र आहे, शांतीबन शांतीबन हे जे आहे ते मानसिक रुग्ण, मतिमंद रुग्ण, मनोरुग्ण. आणि मानसिक रुग्ण काही लोक बऱ्याचशा वेळा अशी आढळतात लोक की ते मानसिक रुग्णच असतात. पण गोळ्या व्यवस्थित दिल्या की त्यांनी खाल्ल्या तर त्या गोळ्या हे डॉक्टर देतात त्यांना, व्यवस्थितच गोळ्या देतात. कोण गोळ्या नाही खायला आले त्यांना बोलून घेतात, त्यांच्या हातामध्ये गोळ्या देतात. कारण मानसिक रुग्ण आणि हे काही असे हे सायकेट्री म्हणजे एक मेंटॅलिटी जी असते ते फक्त सायकेट्रीच बघू शकतात डॉक्टर बी. आणि त्यांची चांगल्या प्रकारे संगोपना करतात. म्हणजे त्याला चांगलं हे मेडिसिन वगैरे देतात आणि समजावून पण सांगतात गोळी खाल्ली का नाही, त्यांचं लक्ष असतं तेवढं. कारण गोळी खाणार नाही तर मग त्याच्यावरती उपाय करणार कसं. डॉक्टरचं काम काय, गोळी देणं. डॉक्टरचं काम आहे गोळी देणं. गोळ्या काम करतात पण त्यांनी व्यवस्थित खाल्लं पाहिजे. कुणी जेवणाची टाळाटाळ करतं, कुणाला भुकेची हे होतं बी, कुणालाही काय होतं. मग डॉक्टरचं म्हणणं असतं द्यायचं जेवण बी आणि जेवण करायचं. ते सांगतात बरोबर आहे, ते सांगतात ते खरंच आहे, त्याचं करायला लागते. असं आहे हे, असंच आहे तसंच आहे म्हणून चालत नाही. कारण आता एक माणूस नाही आहे इथं की त्यांचं असं त्यांना रोज पंचपक्वानच द्यावं. जसं मिळतं आहे ते त्यांची रोजीरोटी जी आहे त्या रोजीरोटीमध्ये सगळे समाधान घेतात इथले लोक. असं नाही की कुणाला हेच दिलं कुणाला ते दिलं. सगळ्यांना सगळं चांगलंच जेवण आहे आणि जेवतात लोक. जेवण आवडतं का तुम्हाला? आवडतं, जेवण चांगलं असतं, जेवणात काय वाईट नाही. चपाती मिळतात, चपाती चालू केलं 2 टायमाला आणि भात असते बी. त्यामुळे साठी कसं आहे थोडंसं त्याच्यामध्ये चेंज पण पाहिजे काहीतरी बी. भात असतं असतं मग काहीतरी चेंज पाहिजे असं आहे काहीतरी. चांगलं काहीतरी असतं म्हणजे बाद झालं बी भाजीला तरी. थँक्यू. हां.